श्री स्वामी समर्थ. बऱ्याच मंडळींना मागच्या वर्षी आपण काळी हळदीचा कंद दिले होते किंवा पैसा स्थिर राहावा या हेतूने सुकी हळद पण आपण दिली होती. बऱ्याच मंडळींनी दिलेली आहे. तर आता हा सीझन आलेला आहे, तर ह्यावेळी पण आपण कंद देणार आहोत. या कंदाचा उपयोग काय आहे? जसं आपण तुळशीच्या रोपाची पूजा करतो जेणेकरून लक्ष्मी वास्तूमध्ये स्थिर राहावी, निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर जावी किंवा सकारात्मक वातावरण आपल्या वास्तूमध्ये निर्माण व्हावं. पूर्वी अवतीभोवती झाडं असायची, आता हल्ली झाडं वगैरे प्रमाण कमी आलेलं आहे. मग ते निगेटिव्ह शोषण करण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी वृक्ष हवं. मग हे हळदीचं रोप आपण आपल्या वास्तूमध्ये लावू शकता. चामुंडा देवीचं प्रतीक म्हणून याचा उपयोग केला जातो. अशा पद्धती कंद असतात. त्यानंतर काही दिवसानंतर मोठं रोप तयार होतं, त्यामध्ये एक काळी रेष निर्माण होते. ती रेष निर्माण झाली की एक अष्टमीला पूजा करायची असते. ती पूजा कशी करावी, काय करावं, ती सिद्धीकरण कसं करावं ते पूर्णपणे तुम्हाला या कंदाबरोबर माहिती दिली जाते. बाहेरची बाधा शमन व्हावी, जे करता या कार्यामध्ये यश यावं, सकारात्मकता निर्माण आपल्या वास्तूमध्ये व्हावी या हेतूने याचा उपयोग केला जातो. बऱ्याच मंडळींकडे हळद आहे, पण त्याचा विधी कसा करावा, काय करावं कळत नाही आहे. काही लोक आयुर्वेदिक उपाय म्हणून देखील खाण्यासाठी हळद घेऊन जातात. लक्षात घ्या, दररोज पचनक्रिया व्यवस्थित व्हावी या हेतूने ते खातात. पण बऱ्याच मंडळींना आपण दिलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे. ज्या मंडळींना अशा पद्धतीची हळद हवी आहे त्यांनी मला मेसेज करायचा आहे.